देशातील पहिले कांदळवन उद्यान बोरिवली येथील गोराई खाडी भागात लवकरच पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी खुले होणार आहे। या कांदळवन उद्यानात बांबूंपासून उन्नत साखव बोर्ड वॉक साकारण्यात आला असून कांदळवनातील एकही झाड न तोडता 800 मीटर लांबीच्या उन्नत मार्गाची उभारणी करण्यात आली आहे। राज्याला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला असून मध्यम प्रमाणात कांदळवने आढळून येतात। या कांदळवनांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी वन विभाग आणि मुंबई कांदळवन संवर्धन युनिटने पुढाकार घेतला असून मुंबईतील 38 हेक्टर क्षेत्रात कांदळवन उद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे। गोराई येथे 8 हेक्टर क्षेत्रावर 26 कोटी 97 लाख रुपये तर दहिसर येथे 30 हेक्टर क्षेत्रावर 48 कोटी 80 लाख रुपये खर्च करून कांदळवन उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। गोराई खाडीतील उद्यानाचे काम प्रगतीपथावर आहे। उद्यानातील मुख्य आकर्षण उन्नत मार्ग असणार आहे। देशाच्या ईशान्य भागातील बांबूंपासून उन्नत मार्ग तयार करण्यात आला आहे। कांदळवनाच्या मधूनच उन्नत मार्ग जात आहे। या मार्गाचे एक टोक गोराई खाडी येथे आहे। उन्नत मार्गावरून संपूर्ण गोराई खाडीचे दृश्य निहाळता येणार आहे। कांदळवन उद्यानाबाबतची माहिती देणारे ॲप आणि पक्षीप्रेमींना पक्षी निरीक्षण करण्यासाठी संपूर्ण खाडी आणि कांदळवन परिसराचे उंचावरून दर्शन घेण्यासाठी मनोरा उभारण्यात येत आहे। ॲप आणि मनोऱ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे। उद्यानाची कामे अंतिम टप्प्यात असल्यापासून सुरक्षिततेची काळजी म्हणून तेथे अग्निशमन यंत्रणा CCTV कॅमेरे बसवण्यात येत आहेत। त्याचबरोबर उद्यानाला भेट देणाऱ्यांना मुंबईतील कांदळवन परिसंस्थेचे महत्त्व सांगणारे माहिती फलकही तेथे लावण्यात येत आहेत। निसर्गप्रेमींसाठी, पक्षीप्रेमींसाठी, लहान मुलांसाठी ते वृद्धांपर्यंत हा कांदळवनाचा प्रकल्प आनंददायी ठरणार आहे। खारफुटीची झाडे पर्यावरणासाठी उपयुक्त असतात। किनारी भागांना नैसर्गिकरित्या पूर आणि वादळातून संरक्षण देतात। तसेच माशांसाठी आणि इतर सागरी जीवांना आश्रयस्थान पुरवतात। खारफुटी समुद्रातील लाटा आणि वादळातून होणारे नुकसान कमी करण्यासाठी नैसर्गिक अडथळे म्हणून काम करतात। ही झाडे विविध प्रकारचे वनस्पती आणि प्राण्यांना आश्रय देतात, ज्यामुळे जैवविविधता टिकून राहते। आणि ही खारफुटीची झाडे समुद्राजवळच वाढतात। अनेक जातींच्या वनस्पतींचा एक समूह म्हणजेच खारफुटी। ही चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणाऱ्या भागात वाढतात। हिची मुळे समुद्राच्या पाण्यातले मिठाचे प्रमाण सहन करू शकतात आणि लाटांबरोबर होणारी जमिनीची धूप थांबवतात। खारफुटीची झाडे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करतात, ज्यामुळे निसर्गाला मदत होते। अशाच खारफुटीची झाडे असलेल्या गोराई भागात म्हणजेच बोरिवलीमध्ये कांदळवन उद्यानाचा सुंदर प्रकल्प तयार होणार आहे। आणि हा प्रकल्प इंडियाज फर्स्ट मँग्रोव्ह पार्क म्हणून ओळखला जाणार आहे। आणि अर्थातच हा प्रकल्प निसर्गप्रेमींसाठी स्वर्गाचीच अनुभूती देणारा असेल, यात काही शंकाच नाही। आपल्या चॅनलवरील माहिती उपयुक्त वाटल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा। पुढचा व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटू। तोपर्यंत थँक यू सो मच।